उमेदवार होते आणि एक नोटा. त्याच्यामुळे अशा 35 उमेदवारांची जी प्रक्रिया आहे साधारणतः सकाळी 8 वाजता आपल्याकडे जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्या ठिकाणी 8 वाजता पार पडणार आहे. आणि परंतु उमेदवारांनी त्यांचे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांनी सकाळी 6:30 पासून उपस्थित राहण्याची अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय तिथं 2 गोष्टीत आपल्याला सकाळी 7 वाजता स्ट्रॉंग रूमचं हे ओपन करायचं आहे. आपलं जे आपण सील केलेलं तुमच्या समक्ष ते ओपन करायचे आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे आपल्याला आपले जे टपाली मतदान आहे ते आपण सगळं ह्याला ठेवलेलं आहे आपल्या ट्रेनरीमध्ये. भोसले साहेब किती वाजता ते आपल्या ट्रेनरीमध्ये उमेदवारांचे जे काही प्रतिनिधी असतील 6 वाजता आपल्याला सकाळी 6च्या दरम्यान इकट्ठे केलेले आहे. ते सगळे आपण पोलीस प्रोटेक्शनमध्ये व्हिडिओ शूटिंगमध्ये सकाळी 6 वाजता आणणार आहे. त्यामुळं 6 वाजता त्यानंतर तुम्ही 6-10:30 इथे येऊन पोहोचाल आपल्या आणि साधारणतः 7 वाजता मग सगळ्यांनी आपला जे आपण ते स्ट्रॉंग रूम ओपन करू त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहणं अपेक्षित आहे. 7 वाजता ओपन केल्यानंतर साधारणतः 8 वाजता आपण शार्प आपण ते आपले गट्टे देऊन आपलं जे सगळ्यात त्यांचं पोस्टलचं काम सुरू होतं. पोस्टलचे जे 2 हॉल आपण पोस्टल वोटिंगसाठी टोटल 3 हॉल आहेत. त्याच्यामध्ये फिजिकली आपण ॲक्च्युली जे लोक कर्मचाऱ्यांचे मतदान केलेलं आहे त्याच्यासाठी 2 हॉल आहेत. त्याच्यावर तुम्हाला तिथं डिटेलला आम्ही तुम्हाला कळवलेले आहे. तुमचे एजंट नेमण्यासाठी पण आम्ही तुम्हाला पत्र दिलेलं आहे. ते रूम नंबर किती आहेत माझे? रूम नंबर किती आहेत? हॉलचा एक रूम नंबर बघा 124, 127 आणि 102. तर DTPPS मध्ये काय असतं की जे आपल्या जिल्ह्यामध्ये मतदार असलेले जो 3700च्या आसपास आपले मतदार आहेत जे आर्मीमध्ये आहेत तर त्यांना ऑनलाईन आपण पाठवलेलं आहे मतदान. असे 3700 आहेत पैकी त्यापैकी आम्हाला 2-2.5 दरम्यान आतापर्यंत जवळजवळ 1900च्या आसपास आम्हाला फिजिकली प्राप्त झालेले आहे. ते त्यांना ऑनलाईन जातं, ते प्रिंट काढतात, प्रिंट काढून ते पोस्टानं मतदान करून आपल्याकडे पाठवतात. त्यापैकी जवळजवळ 1800 ते 1900 आम्हाला प्राप्त झालेले आहे. ते सुद्धा आपण ट्रेनरीमध्येच ठेवतो दररोज. साधारणतः ते सगळे जे मिळून जवळ 10,000च्या आसपास अंदाजे आकडा होईल. आपल्या कर्मचाऱ्यांनी दिले जवळ 7,000 आणि साधारणतः आम्ही 3,000 असं पकडतो. 3,700 आम्ही 9,200 आहे. म्हणजे अजून पकडा गेले अजून 1,000-2,000ची पण वाढ होऊ शकते. जे काही अपर लिमिट आहे ते आपण घरोघरी मतदानामध्ये 3,900 आहे. DTPPS मध्ये 1800 आज तागायत आलेले आहेत आणि एकूण 3700 आहेत ते. त्यापैकी आता किती येतील तेवढे त्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत जेवढे येतील ते सगळ्यांची मोजणी करणं आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर जे मूल्य प्राप्त होतील दुसऱ्या दिवशी ते आपण मोजणी आपण करत नाही. आणि फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे जे आपले कर्मचारी मतदानाला होते परंतु त्यांना मतदानाला असल्यामुळे मतदान करत असे 3,442 असे आज तागायत 9,231चा आकडा आपला टपालीचा आहे. सकाळी पण म्हणून तो सर्व एजंटनी 6 वाजता स्ट्रॉंग रूमला आहे. 6 ते 6:30 आपण आपल्या काउंटिंग सेंटरला येऊ. काउंटिंग सेंटरवरून आल्यानंतर 7 वाजता आपण तिथं आपले जे 6 हे आहेत जे आपण सील केलेले आहेत ते ओपन केले जाणार आहेत स्ट्रॉंग रूम. आणि त्यानंतर मग आपण आपले आणि आपली जी प्रक्रिया आहे पूर्वी आपले उपाध्याय नावाचे एकच ऑब्झर्वर होते. तर दास नाव आहे त्याला पाल नावाचे अजून एक ऑब्झर्वर आपल्याला 2 ऑब्झर्वर असणार त्यावेळेस काउंटिंगसाठी. 3 मतदारसंघासाठी दिले, दुसऱ्या 3 मतदारसंघासाठी 1 ऑब्झर्वर दिलेले आहे. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. आणि आम्ही याचं जे ड्राय रन किंवा आपण ज्याला म्हणून रंगीत चाली त्याची 1 दिवस पूर्ण प्रोसेसची आम्ही करणार आहे. फक्त उमेदवारांना आणि त्याच्या काउंटिंग एजंटसाठी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे आपला जो इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याच्यानुसार इलेक्शन कमिशनपासून 100 मीटरचा परिसर जो आहे आणि पत्रकारांना सुद्धा सूचना आहे 100 मीटरचा परिसर आहे तो पेडेस्ट्रियन झोन आहे. म्हणजे आपण साधारणतः आपला जो फ्लायओव्हर आहे तिथपासून आणि इकडच्या बाजूला जवळजवळ 50-100 मीटर पकडा त्या पलीकडच्या बाजूला तर तिकडूनच आपण बॅरिकेडिंग करणार आहे. तिथून पायी चालत यावं लागणार आहे. ठीक आहे. तर फक्त म्हणजे आम्ही आज तुम्हाला एक्झॅक्टली फायनल करू. आता SP साहेब एक्झॅक्टली पार्किंगचा जो मॅप आहे तर आम्ही तुम्हाला मोठे तुम्ही ज्या ठिकाणी चालला तिथं म्हणजे ते एंट्रेसला गेला होणार आहे ना त्याच्यात तुम्हाला एक्झॅक्टली कळू. आता म्हणजे प्रेस नोट पण देऊ आम्ही पार्किंगची व्यवस्था कुठे केलेली आहे. तिथं लोक लावणार पण आहे. तर ते गाड्या
म्हणजे काउंटिंग एजंटनी ज्या ठिकाणी सांगितले आणि कर्मचारी कुठला त्या ठिकाणी आम्ही एक्झॅक्टली लोकेशन तुम्हाला सांगतो. एकतर त्या मागं आपलं पोस्टरोक धाम आहे त्या साईडला एक पार्किंग असेल आणि किंवा पेमळी रोडला एक पार्किंग असेल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे येणार जे काउंटिंग एजंट आहेत तिथे कोणालाही मोबाईल अलाउड नाही आणि आमच्याकडे मोबाईल ठेवायची एवढी व्यवस्था नाही. 3000 लोकांची एजंट येणार आहेत तेवढी कुठलीही व्यवस्था नाही आहे. तर जेव्हा फ्रिस्किंग होणार आहे एंट्री गेटमध्ये त्या ठिकाणी जर तुमच्याकडे मोबाईल असेल काउंटिंग एजंटकडं तर त्याला एंट्री मिळणार नाही. तर ते मोबाईल घेऊन यावा मगच त्याला आतमध्ये मग तुम्ही परत मला आमच्या एजंटला आत सोडत आहे. पुन्हा एकदा सर्व एजंटला मी सूचना देतो. रायटिंगमध्ये पण कळवलेलं आहे, प्रेस नोट दिलेली आहे. तो ॲन्युअल जर गोंधळ उडाला तर त्याला जबाबदार ते कॅन्डिडेटचे एजंट आणि जो कॅन्डिडेट राहतो. त्यामुळे त्यांना फक्त अलाउड काय आहे काउंटिंग एजंटना पेन तुम्ही जे तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र तुम्हाला जे काय आणायचे हातात पेन पेन्सिल हे सोडून कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट त्यांनी आणणं अपेक्षित नाही. लॅपटॉप टॅब कुठलंही नाही. तर तुम्हाला पाण्याची व्यवस्था वगैरे आहे. अजून एक सांगतो काउंटिंग एजंटसाठी पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. जेवणाची व्यवस्था खाली तर आम्ही पेड केलेली आहे. खालच्या बाजूला आम्ही तुम्हाला पोर्च आहे त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था पेड केलेली आहे. जे काही दर असतील आमचं जो दिला आहे तर दर पेड करून त्यांनी जेवण वगैरे करू शकतील. पाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट राहील, पाण्याचं अडचण नाही आहे. तर जेवणाची व्यवस्था खाली त्यांना बसायची व्यवस्था केलेली आहे, कूलरची व्यवस्था केलेली आहे, ती व्यवस्था सगळी आहे, टॉयलेटची वगैरे व्यवस्था आहे. तर त्याच्यामध्ये फक्त आणि स्क्रीन वगैरे लावून त्यांना माहिती वगैरे असेल बाकी बातम्या वगैरे पण आम्ही लावतो तिथं त्यांची कुठलीही गैरव्यवस्था होणार नाही हे काळजी घेतो. फक्त ती जेवणाची व्यवस्था पेड असेल त्यांची. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडं सकाळी साधारणतः जे पहिला जो राऊंड आहे पहिल्यांदा पोस्टल 8 वाजता सुरू होईल. 8:15 साडेआठला आपला काउंटिंग मशीन जे आपण त्याला CU म्हणतो कंट्रोल युनिट आतमध्ये आणले जातील आणि राऊंड सुरू होतील. प्रत्येक राऊंड झाल्यानंतर आता इलेक्शन कमिशननं एक एनकोर नावाचं ॲप आणलेलं आहे. जसं आपल्याला वोटिंग पर्सेंटेजचं ॲप दिलं होतं तसं प्रत्येक राऊंड वाईज प्रत्येक ARO ऑनलाईन एंट्री करणार आहे. ठीक आहे. ते आपल्याला तुम्हाला वेबसाईटवर जाऊन सुद्धा ती माहिती मिळते लाईव्ह डायरेक्ट माहिती. कोणतं ॲप आहे? मला जशी कळणार माहिती कळणार तशी ती तुम्हाला पण कळणार. ॲप कोणतं सर? ॲप सांगा. एनकोर 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 ENCORE ENCORE एनकोर. इलेक्शन कमिशन वेबसाईटवर पण त्यांनी ते डॅश हे करणार आहे आणि ते लाईव्ह असणार आहे. डायरेक्ट आमच्या इथला प्रत्येक राऊंड झाला की ते एकदा व्हेरीफाय करतात. व्हेरीफाय केल्यानंतर ऑब्झर्वर दाखवतात. ऑब्झर्वर पण रँडमली चेक करतात ते 2 मशीन्स आणि टॅली करतात. साधारणतः म्हणजे एक राऊंड संपला की साधारणतः एक 20 मिनिटामध्ये ते टॅली करतात. 20 मिनिटानंतर इमिजिएटली मग डायरेक्टली ते आपल्या त्या एनकोरवर लाईव्ह करणार आहे. म्हणजे ते एनकोर माध्यमातूनच ते माझ्याकडे येणार. आरोकडं पण माझ्याकडे ते एनकोरमधूनच येणार आहे आणि एकदा ते लाईव्ह झालं की ते सगळ्यांना दिसणार आहे. ठीक आहे. तर ते की राऊंड किती राऊंड आपले राऊंड टाकले आहेत. मॅक्सिमम राऊंड 30 आहेत. त्यापैकी प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. मॅक्सिमम आपले उस्मानाबादचे मॅक्सिमम 30 राऊंड आहेत. यात नाही दिलं वाटतं आम्ही म्हणजे मॅक्सिमम राऊंड 30 आहेत. बाकी औसाचे 22 आहेत. म्हणजे प्रत्येकाचे वेगळे वाटतं. डिटेल आम्ही ते प्रेस नोटमध्ये देतो वाटलं तर. राऊंडचं पत्र दिलं तर पण उमेदवारांनी दिलं का? बरे आम्ही प्रेस नोट आज इश्यू करू परत ना सर प्रेस नोटमध्ये ते पण घेऊ आपण. राऊंडचं किती होणार आहेत काय होणार आहेत ना ओव्हरऑल जे आमच्या सूचना ते पण प्रेस नोटमध्ये घ्या. एका राऊंडला किती मोजलं जाणार? एका राऊंडला किती मोजलं जाणार? ते कसं असतं आणि प्रत्येक आपले 6 हे आहेत हॉल आहेत काउंटिंग हॉल आपले 6 मतदारसंघाचे. प्रत्येक मतदारसंघामध्ये 14 टेबल आहेत. ठीक आहे. म्हणजे एका राऊंडला 14 मशीनचं काउंटिंग होणार. 14×6 असे एवढ्या मशीनचं आपलं काउंट होणार. तसं 84 मशीन एका राऊंडमध्ये होणार. ठीक आहे. त्यानंतर ते काउंटिंग एजंटसाठी इंटरनली तिथंच डिस्प्ले आहे. आम्ही ते लावतो त्याच्यामध्ये आपल्या मतदारसंघ आणि प्रत्येक राऊंड झाल्यानंतर मग RO आणि ARO ते मग ते इंटरनली ते माईक पण अनाउन्समेंट करतील आणि एक्सटर्नली जे आम्ही बाहेर माईक लावले ते सुद्धा आम्ही अनाऊन्स करू देतो. पण बाकी आपल्या पत्रकारांच्या दृष्टीनं याच्या दृष्टीनं पत्रकारांच्या दृष्टीने एक महत्त्वाचं आहे म्हणजे की तुम्हाला अलाउड आहे आतमध्ये. तुमचा फक्त सगळ्यात महत्त्वाचं काय केलं आहे बाकी कोणालाही मोबाईल अलाउड नसल्यामुळं तुम्ही कशावर हे करणार आहे हे चित्रीकरण आणि तुम्ही काय काय आणणार आहे. तर मी DIOना सूचना देतो की रायटिंगमध्ये आम्हाला आणि SP साहेबांना की तुमचे जे 30-35 किती लोक आहेत ते असं झाले का त्या प्रत्येकाकडनं रायटिंगमध्ये घ्या तुम्ही काय आणणार आहे. म्हणजे तुमचा ते बूम आणणार आहे अजून ते कारण तुमचा मोबाईल बाकी इतर कोणाला मोबाईल अलाउड नाही. ठीक आहे. तुमच्या आपल्याकडे बहुसंख्य लोकांना मोबाईलच करतात तुम्ही ना असं तसं तुमचं काय असतं ते नाही कॅमेरा आहे सर. कॅमेरा किंवा मोबाईल तुम्ही आज आम्हाला संध्याकाळपर्यंत DIO साहेबांकडे द्या.
जर तुमचा जर मोबाईल असेल तर मग ते कारण आम्हाला स्पेसिफिक ऑर्डर काढायला लागेल की मोबाईल कम कॅमेरा. कॅमेरा असतो सर. मोबाईल नाही येणार तुमचा. मोबाईल आहे सर. ते पाठवायचं कसं सर? मी असतो ना तुम्ही काय तुम्ही लिहून सांगा बीएफ साहेबांकडे देते मोबाईल कम कॅमेरा असल्या म्हणून कॅमेरा ते कॅमेरा असेल नाही. तुम्हाला सांगायचा उद्देश काय आहे की कॅमेरा अडचण नाही मोबाईलला अडचण आहे. तुम्ही म्हणून तर बीएफ साहेबांना रायटिंग कळवा. नाही मोबाईलवरून बातमी ते राऊंडची आकडेवारी पाठवायला लागणार. तुमचा जर मोबाईल येणार असेल आतमध्ये का बातम्या कव्हर करायला तर ते रायटिंगमध्ये कळवा की आमचा मोबाईल कम कॅमेरा आहे आणि ॲडिशनल कॅमेरा असेल तर काय हरकत नाही. चल मोबाईल पण तुम्ही त्यात स्वीकृतीकरण करणार असले की कळवा. कॅमेरा न्यायला आणि किंवा बूम न्यायला अडचण येत नाही परंतु नाही होतं कसं केलं आहे की इलेक्शन कमिशनने सांगितले की कोणाला मोबाईल आतमध्ये अलाव केलाय की आम्हाला रायटिंगमध्ये कळवा. कालची VC झाली ना तर आम्हाला आमची परमिशन घ्या म्हणून सांगितलं. म्हणून त्यामुळे सुचवी केली मी सर्वांनी ज्यांना कोणाला मोबाईल घेऊन द्यायचा आतमध्ये त्याने रायटिंगमध्ये आज संध्याकाळपर्यंत DF साहेबांकडे घ्या. DF साहेब आमच्याकडे देऊन आम्ही SP साहेबांना आम्ही कळवून SP साहेब त्यानुसार जे प्रिस्टिंग असेल त्या ठिकाणी मग तुमचा कॅमेरा आणि मोबाईल मग तो रायटिंगमध्ये पाहिजे कारण तसं ते ऑर्डर निघणार आहे. त्याशिवाय प्रत्येक गोळ्यामध्ये जोडून की आमचा मोबाईल अडवला नाही अडवला. त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंना पण सूचना आहे प्रेस नोटमध्ये पण टाकायचं की आपलं कुठलं जे आतलं चित्रीकरणासाठी कुठल्या येणार आहे त्याची त्यात नोंद करायची. बूम असेल कॅमेरा असेल मोबाईल असेल मोबाईल कम कॅमेरा मोबाईल नाही द्यायचं मोबाईल कम कॅमेरा असं द्यायचं. पॉवर बँक तर हे हाय सगळ्यात महत्त्वाचं पत्रकारांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. तुम्ही जर आधी नाही घेतलं तर ते गोंधळ होता फायदा होणार नाही. कारण तिथं म्हणजे काल इलेक्शन कमिशन आमचे पण नंबर सांगितले की माझा मोबाईल द्यायचा आहे ना माझं पण नाव पाठवायचं मला. ठीक आहे त्यामुळं वाचून दाखवतो. राऊंडची संख्या औसाचे 22 आहे उमरगा 23 औसा 22 उमरगा 23 तुळजापूर 29 उस्मानाबाद 30 परांडा 27 बार्शी 24 एक आपला हे राऊंड आपल्या यांचे मतपेढ्याचे राऊंड आहे. आता तुम्हाला मी जे पर्सनलचं तुम्हाला सांगणार आहे 9,200चा आकडा दाखला आहे पोस्टलचा आणि हे EVMचे नाही सर हे सर एका राऊंडला किती मतदान मोजलं जाणार आहे म्हणजे किती मत 84 मतपेढ्या 14 एका राऊंडला 14 एका हॉलला 14 14 × 6 84 कंट्रोल मधलं मतदान एका राऊंडला होणार सगळ्यांचं. नाही एवढी दिवस चालू ते कसं होतं की आपण एक नंबर पासून करत होतो. एक राऊंड कंप्लीट व्हायला किती वेळ लागणार काय सर? हा तेच आकडा विचारायला आकडा किती असेल त्याच्यात अंदाजे बरं एक राऊंड कंप्लीट व्हायला साधारण किती वेळ लागणार? अंदाजे अजून काही 8 लाख सुरू केलं 8.25 पेट्या आला 8.25 पेट्या आल्या साधारणतः एक 15 मिनिटात सुरू होते. ऍक्च्युअली आपण काउंटिंग आपले हे जर 15 मिनिटात येऊन वगैरे होतं परंतु 15 मिनिटं झाल्यानंतर त्यांना जवळ 20 ते 25 मिनिटं टॅली करायला लागतं बेरीज करायला ना अर्धा तास पकडून बोलत जातं 30 ते 40 मिनिटं आपण नोट करतो का नाही ते 15 मिनिटाचं काम 15 मिनिटं कमी आपल्यावर 2 असल्यामुळे 32 कॅन्डिडेट असल्यामुळे थोडं जास्त आहे परंतु ते कमी आहे. टॅलीचा जो वेळ लागतो ना तो 20 मिनिटं पकडतो. ते पण एक्सेल शीटमध्ये एंट्री होती एक्सेल शीटमध्ये एंट्री होऊन मॅन्युअली एका फिफ्टी मॅन्युअल टॅली करते एक एक्सेल शीटमधून ॲडिंग करते एक कॅल्क्युलेटर करून करते है ना त्यामुळे वेळ लागतो. अजून काय असतं की आपला शेवटचा जो राऊंड असतो कंट्रोल युनिटचा तो आपला पोस्टलचा जोपर्यंत मोजणी होत नाही सगळी त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की आपली फायनल व्हायला वेळ काय लागतो एक पत्रकारांना बऱ्याच प्रश्न होतो की एवढा 2 वाजेपर्यंत काय करतात त्याचा रिझन सांगतो काय होतं साधारणतः आपलं सकाळी सुरू झालं की आपलं पोस्टल व्हायला संध्याकाळी 6-7 वगैरे वाजतात. म्हणजे म्हणजे सुरुवातीला आपण पोस्टलमध्ये काय करतो पोस्टलमध्ये मग तो उघडतो त्याच्यामध्ये हे दिलेलं असतं आपल्याला म्हणजे त्यांनी मतदारांनी सही केलेली असते त्याला गॅजेट ऑफिसरला व्हेरीफाय केलेलं असते ते आपण ओपन करतो ते मग त्याच्यात काही मतं 5,000 काही
बाकी वैध राहतो. अवैध झालेलं म्हणजे ती मोठी प्रक्रिया आहे, त्याला बराच वेळ जातो. त्यामुळे काय होतं, एक आपले पोस्टलची मतं संपायला संध्याकाळी 6-7 वाजता. पोस्टलची मतं झाल्यानंतर मग शेवटचा राऊंड होतो. प्रत्येक मतदारसंघातला जो शेवटचा राऊंड असतो EVMचा, तोपर्यंत आपण करत नाही जोपर्यंत पोस्टल संपत नाही. ठीक आहे. संध्याकाळी 6-7-8 वाजता आपल्याला शेवटचा EVMचा राऊंड घ्यायला 7-8 वाजता. हे झाल्यानंतर मग आपलं मग व्हीव्हीपॅटचं जे आपले जे 5 करायचे प्रत्येक मतदारसंघाचे 5 मतदारसंघ आपण काय करतो, सगळे समजा अजून करा की आपल्याकडं ह्याच्यात किती समजा 300 काहीतरी आहेत ना आपले, उस्मानाबादचे किती 322 काहीतरी ना, तर ते आपण सगळे एकत्र करतो, चिठ्ठ्या टाकतो, त्यानंतर 5 चिठ्ठ्या टाकतो आपण. आणि मग त्या 5 चिठ्ठ्यांचं मग ते आपण ते व्हीव्हीपॅट मागवतो आणि तिथं आपण ते चिठ्ठ्या पोचतो मशीनमध्ये आणलेल्या त्या व्हीव्हीपॅटमध्ये. ती प्रक्रिया साधारणतः 8 नंतर चालू होतो. अरे बाबा. त्याला साधारणतः 4 ते 5 तास, मिनिमम 4 तास पकडा, ते 12पर्यंत चालतं. म्हणजे असं सगळं करून मग ती प्रक्रिया लागते. नाहीतर ॲक्च्युली तुम्ही माझं निकालाचं दुपारी लागलं असतं. म्हणजे आपल्याला सर्टिफिकेट द्यायला लागतं. रात्र उजाडायचं मेन रिझन हे आहे की आपल्याला जी प्रक्रिया आहे ती सगळी एकमेकांची लिंक आहे. म्हणजे पोस्टलचं संपल्याशिवाय शेवटचा राऊंड होत नाही, शेवटचा राऊंड झाल्याशिवाय व्हीव्हीपॅटची काउंटिंग होत नाही. व्हीव्हीपॅटची काउंटिंग झाल्यानंतर मग त्यानंतर आपण प्रक्रिया व्हेरीफाय करतो, काय कोणाची तक्रार आहे का, रिकाउंटची कुठल्या उमेदवाराची काय रिक्वेस्ट आली आहे का, परत ऑब्झर्व्हर दाखवतो. मग ऑब्झर्व्हर आपल्याला क्लिअरन्स देतो तुम्हाला की बाबा की आता हे इलेक्शनचं रिझल्ट जाहीर करण्यात हरकत नाही. मग असं आल्यानंतर मग आपण त्यांना सर्टिफिकेट इश्यू करतो. ही प्रक्रिया सुद्धा आपण म्हणतात दुपारी 1 वाजता रिझल्ट आलेला असतो, रात्रीच्या 2-4-5 वाजता सर्टिफिकेट इश्यू. कारण पुढची प्रक्रिया जरी निकाल आपला म्हणजे तुम्हाला म्हणजे काय म्हणून आपण प्रॅक्टिकली माहिती झालं असतं की पण ही जी लिगल प्रक्रिया व्हायला अजून पुढचे 10-15-12 तास लागतात. त्यामुळं आणि जर समजा कदाचित आमचा आता एन्कोर वगैरे आहे, कदाचित काय मागच्या वेळेस काय झालं होतं की ATBPS म्हणून सिस्टम बनवली होती. त्याच्यात काय झालं होतं की जे आपल्या आर्मीच्या लोकांचे जे येतात ते स्कॅनिंगची एक प्रक्रिया असते. स्कॅनिंगची प्रक्रिया व्हायलाच ती सिस्टम बनवली होती ना, ते ठरवून गेली होती. त्यामुळे मग ती प्रत्येक प्रक्रिया लांबली मागच्या वेळेस. म्हणजे ह्यावेळेस पण काय टेक्निकल अडचण एन्कोरमध्ये वगैरे काढत नाही तर अजून थोडंफार एक्स्ट्रा वेळ लागू शकतो. त्यामुळे ते आपल्याला आपल्या ॲव्हरेज तुम्हाला सांगतो की पोस्टल जी आहे त्याच्यामध्ये ॲव्हरेज काय केलं आपण 16 टेबल ते 2 हॉल म्हणले. तुम्हाला 100 हॉल काढा पडते 124. तर त्या 2 हॉलमध्ये प्रत्येक हॉलमध्ये 8-8 आम्ही टेबल ठेवलेत आणि प्रत्येक टेबलला 500 मतं पोस्टलचे आपल्याला मोजलेलं असतात आणि ATBPSमध्ये ॲव्हरेज साधारणतः 300 ते 400 मतं येतील ह्याच्याकडे. हे बघा हे 124 आणि 127मध्ये 8-8 टेबल आहे, ते 16 टेबल आहेत आणि प्रत्येक टेबलवर अंदाजे त्यांना 500 मतं मोजले जाणार आहे. आणि जो ATBPSचा जो 102 नंबरचा रूम आहे त्याच्यामध्ये ॲव्हरेज त्यांना 300 ते 400 मतं त्यांना मोजले जाणार. त्यांना ॲडिशनल वेळ का लागतो, त्यांना स्कॅनिंग करायचं असतं. ते जे मत आलेलं असतं ते ऑनलाईन स्कॅनिंग करतो, स्कॅनिंग करून मग आपण मोजलेलं करतो. कर्मचारी किती आहेत सर काउंटिंग? कर्मचाऱ्यांची संख्या काउंटिंगला आपल्याकडे आम्ही आता काउंट केलं जवळजवळ 1,500च्या आसपास आमचे आहेत सगळे. ॲक्च्युली आतमध्ये जवळजवळ 1200 कर्मचारी आहेत. 1200 कर्मचारी आमच्या त्या 6 हॉलमध्ये आणि जवळजवळ 150 कर्मचारी पोस्टलला आहे. जवळजवळ 1,500 माकडा पाठवून द्या. 1,500च्या आसपास ऑफिशियल आपले कर्मचारी तिथं हे लावलेले आहेत. हो आपण काय करतो तर प्रोसेस सांगतो. यांचा प्रश्न आला बेसिक म्हणजे कसं करतो नॉर्मली. आता CEO आणल्यानंतर काय करतो आपण, CEO आली की आपले एजंट असतात त्यांना आम्ही दाखवतो. त्या CEOचा नंबर बघतात, त्यांच्याकडे पण नंबर असतो. 17C जो फॉर्म असतो ना, जे कॉपी येतात त्यांना पण दिलेले असते त्या काउंटिंग एजंटला. तर ते नंबरचे व्हेरीफाय करतात की त्या 17C जो फॉर्म पार्ट 1 म्हणतात त्याला, 17Cचा पार्ट 1वर त्या मशीनचा नंबर असतो. तो आपण चेक करतो, तो पण करतो. सील करेक्ट आहे का बघतो. जे सील असतं जे रिझल्ट सेक्शन जो असतो मशीन असतं त्या खालच्या बाजूला एक डाव्या बाजूला एक आपण सील केलेलं असतं. ते आपण सील ओपन करतो, ओपन करून ब्लॅक उघडतो आणि आमच्या कटरनं तिथे एक छोटासा होल असतो रिझल्ट सेक्शन दाबायचं. तो ओपन करून दाबल्यानंतर मग ते सगळं आपल्याला दिसतं रिझल्ट, टोटल पोल्ड वोट्स, मग कॅन्डिडेट 1ला किती, कॅन्डिडेट 2ला किती, असं येतं एक 5 सेकंड दिसतं. ते आपण टॅली करतो. 17C सगळ्यात आपण मशीन घ्यायच्यानंतर त्याचा नंबर व्हेरीफाय करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण करतो की मशीन ओपन केलं की पहिल्यांदा 17C मध्ये